यानंतरची बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी इथं प्रचार सभा पार पडली। यावेळी शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला। पक्ष निर्माण करायला अक्कल पक्ष फोडायला अक्कल लागत नाही अशा शब्दात शरद पवारांनी फडणवीसांना खोचक टोला लगावला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 30-40 आमदार गोळा केले, गुवाहाटीला जाऊन बसले। एक व्यक्ती देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होती, उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात होती, असं असतानाही त्यांनी पक्ष फोडण्याची भूमिका घेतली। लोकांना हे पटलं नसल्याचं पवार म्हणाले। पक्ष फोडणं हे काम आम्हाला मंजूर नाही। देवेंद्र फडणवीस मध्यंतरी एके ठिकाणी म्हणले, त्यांना प्रश्न विचारला की तुमच्या आयुष्यात तुम्ही काय काम केलं। त्यांनी सांगितलं फार मोठं काम केलं, 2 पक्ष फोडले। पक्ष उभा करायला अक्कल लागते, कष्ट लागते, पक्ष फोडायला अक्कल लागत नाही आणि या लोकांनी पक्ष फोडायचा लोकसभेप्रमाणे विधानसभेतही बारामती मतदारसंघात चुरशीची लढत होतीये। बारामतीत काका विरुद्ध पुतण्या अशी चुरशीची लढत होतीये। अजित पवारांनी बारामतीच्या मतदारांना भावनिक साथ घातलीये। आगामी काळात बाकीच्यांचं वय बघता मलाच या बारामतीचं सगळं बघायचं असल्याचं त्यांनी म्हटलं। लोकसभेला सांगायचे साहेबांची शेवटची निवडणूक आहे, सुप्रियाकडे लक्ष द्या, पण आता सांगतात साहेबांची शेवटची निवडणूक आहे, नातवाकडे लक्ष द्या। मुलगी झाल्यावर साहेबांना नातू काढला, पण मी पण पुतण्या आहे ना, असं अजित पवार यांनी म्हणत बारामतीकरांना भावनिक साथ घातली आहे। वेगवेगळे लोक भेटतायत, सांगतायत की आता सुप्रियाच्या वेळेस पण सांगायचे साहेबांची शेवटची निवडणूक आहे, सुप्रियाकडे लक्ष द्या, तुम्ही लक्ष दिलं तो तुमचा अधिकार आहे, मला काही म्हणायचं नाही। आता पण साहेबांची शेवटची निवडणूक आहे, नातवाकडे लक्ष द्या। याला म्हणलं कमिट कठीणच झालं, पोरग सोडलं की एकदम नातूच काढला। तुम्ही मुलासारखाच आहे ना, पुतणे असलो तरी मुलासारखाच आहे। आणि माझ्यात काय कमी आहे, मी काय कमी केलेलं आहे? बारामती तालुक्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता ज्यावेळेस मी प्रयत्न केले, ज्या पद्धतीनं रस्त्यांची कामं काढलेली आहेत। दादा म्हणजे मी मुलासारखा आहे साहेबांच्या, अर्थात आहेच ना, आम्ही कधी नाही म्हणले। दादा म्हणजे मी मुलासारखा आहे साहेबांच्या, अर्थात आहेच ना, आम्ही कधी नाही म्हणले। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात इतर कोणत्याही मुद्द्यांच्या पेक्षा बॅग तपासणीचा मुद्दा चांगलाच गाजतोय। उद्धव ठाकरेंच्या बॅगची सलग 2 दिवस तपासणी करण्यात आली। त्यावरून उद्धव ठाकरेंनी संताप व्यक्त केला। माझी बॅग तपासली तशी शिंदे मोदी शहांची बॅग तपासा असं म्हणत त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला। महायुती उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पालघरमध्ये जाहीर सभा झाली। या सभेच्या पूर्वी पालघर इथल्या पोलीस मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर आलं। निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या बॅगची झाडाझडती घेतली। यावेळी मुख्यमंत्र्यांनी झाडाझडती घेणाऱ्या अधिकाऱ्यांना उद्देशून उद्धव ठाकरेंना एक टोला लगावला की मी काही रागावलेलो नाही अजिबात, तुम्ही तुमचं कर्तव्य करता, मी माझं कर्तव्य करतोय। मग मी त्याला विचारलं, जशी माझी बॅग तू तपासलीस, मोदी शहांची बॅग तपासलीस का रे? तपासायला हवी की नको? त्या दाढीवाल्या मिंद्याची तपासायला हवी की नको? गुलाबी जॅकेटाची तपासायला हवी की नको? आता त्या इलेक्शन कमिशन किंवा त्यांचे जे काही नियम आहेत त्याप्रमाणे त्यांनी बॅगा चेक केल्या, त्यांची ड्युटी त्यांनी केली। आणि माझ्या बॅगेत काय पैसे बिसे नाही आहेत, कपडे आहेत, त्यांनी चेक केले। माझे आपले रोजचे रुटीनचं सगळं साहित्य आहे, कपडे आहेत, युरिन पॉट नाही। बॅग तपासणीच्या मुद्द्यावरून जोरदार राजकारण रंगलं। सभेसाठी निघालेल्या उद्धव ठाकरेंची बॅग निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जोरदार वार पलटवार सुरू झाले। मात्र निवडणूक आयोगाकडून केवळ उद्धव ठाकरेंचीच नाही तर इतर मोठ्या नेत्यांची बॅग तपासली गेली। नांदेडमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, इंदापुरात अजित पवार, 12 नोव्हेंबरला निलंग्यात सभेसाठी आलेल्या नितीन गडकरी आणि यवतमाळमध्ये नाना पटोलेंच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात आली। बॅग जी तपासली गेली
उद्धवजींच्या आधी त्याचा व्हिडिओ आज तुम्ही बघितलेला आहे. आजही मी इथे उतरलो तर माझी बॅग तपासण्यात आली. त्याच्यामुळे सगळ्यांच्याच बॅगा तपासल्या जातात. फक्त काही लोकांना प्रत्येक गोष्टीचं त्या ठिकाणी भांडवल करायची सवय असते. मला एक सांगा, निवडणुकीमध्ये पोलिसांचं एक काम आहे, वर्षानुवर्ष हे चाललेलं आहे, हे काही पहिल्यांदा होत नाही आहे. मला इंग्लिश न येऊन सुद्धा मी राज्याचा उपमुख्यमंत्री 6.5 लाख कोटींचं बजेट सादर करतो असं अजित पवार म्हणाले. तसंच पुढे बोलताना अजित पवारांनी पुतणे आणि त्यांच्या विरोधात बारामतीतून विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या युगेंद्र पवारांवर निशाणा साधला. 6.5 लाख कोटीमधला त्याला टिंब काढून दाखव म्हणावं असं म्हणत अजित पवारांनी युगेंद्र पवारांवर निशाणा साधला. आता तर काही लोक काल नाही काम करायला लागले की लगी आमदारकीलाच त्यांना सोपं पडायला लागले. आणि नाही ते जाऊ द्या. तो उमेदवार म्हणते पुढच्या उमेदवाराला इंग्लिश बोलता येत नाही, ह्यालाच मराठी नीट बोलता येणार, ते इंग्लिशचे विषय काढतोय. मला इंग्लिश बोलता येऊ किंवा न येऊ, मी आज राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून काम करतो. आज मी तुमचा अर्थसंकल्प 6.5 लाख कोटीचा मी सांभाळतो. 6.5 लाख कोटी, त्याच्यामध्ये त्याला म्हणून टिंब काढून दाखवतात. तो माझा पुतण्याच आहे. मी टीका करणंही बरोबर नाही, कारण शेवटी वास्तविक जोडी बापकरांनो, मी माझे लोकसभेला सुनेत्राला उभं नव्हतं करायला. माझ्याकडनं चूक झाली, मी कबूल केली. आता कारण नसताना ते उभं करण्याचं काम झालं. उद्धव ठाकरेंनी कोकणात सभा घेत राणे केसरकरांवर निशाणा साधला. तळ कोकणात त्यांनी उमेदवारांसाठी सभा घेत टोलेबाजी केली. दीपक केसरकर खाली मुंडी आणि पाताळ धुंडी असून ते सज्जन दिसतात, पण ते तसे नसल्याचा टोला त्यांनी केसरकरांना लगावला. घराणेशाहीवर बोलताना ठाकरेंनी राणे पिता पुत्रांवर निशाणा साधला. वडील डोक्यावर आणि 2 पोरं खांद्यावर असं म्हणत त्यांनी भाजपवर घणाघात केला. आपले इथले जे आहेत आमदार खाली मुंडी पाताळ ढोंडी, ते तर म्हणतात काय वाईटातून काहीतरी चांगलं होतं. महाराजांचा पुतळा पडला, वाईट झालं, पण काहीतरी चांगलं होईल. अरे महाराजांचा पुतळा पडला, हे वाईट झाल्यानंतर त्यातनं चांगलं काय होणार आहे? मग ही दुर्बुद्धी मग तुमच्या डोक्यामध्ये मेंदू आहे का कचरा आहे? महाराजांचा पुतळा पडला म्हणजे त्यातनं काहीतरी चांगलं होईल. त्यातनं चांगलं नाही होणार आहे. केसरकर पडल्यानंतर सिंधुदुर्गामध्ये चांगलं होणार आहे. की लोकसभेमध्ये जे बेंबीच्या देठापासून तुम्ही ओरडत होता घराणेशाही घराणेशाही घराणेशाही, मग इकडे या 3 मतदारसंघात आणि कोकणामध्ये तुमच्या पक्षाने काय केले त्याला काय म्हणायचं? ही कोणती शाही आहे? वडिलांना डोक्यावर आणि 2 पोरांना खांद्यावर असं घेऊन कोकण फिरेल असं तुम्हाला वाटतं? काय चाललंय? नाही, आम्ही काय बसवलेत, आमच्या डोक्यावरती बाप बसलाय, खांद्यावरती पोरं बसलेत आणि आम्ही चाकरी करतोय त्यांची. ही घराणेशाही नाही तर दुसरं काय आहे?